प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते की आपले काळेभोर लांब केस असावेत. अगदी लहान मुलीपासून अगदी 60 वर्षाच्या बाईला पण काळेभोर लांब केस सगळ्यांना हवेसे वाटतात. त्यासाठी केसांची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी आपण काय काय करावं लागतं व केसांचं आरोग्य कशा पद्धतीने राखावं लागतं, या गोष्टी आपण आज करणार आहोत. लहानपणापासूनच जर केसांची काळजी निगुतीने घेतली तर आयुष्यभर आपले केस लांब व काळेभोर राहतात. त्यासाठी काय काळजी घ्यावी ते आपण आता बघूया. जर काळेभोर केस हवे असतील तर त्यासाठी खूप मेहनत तर नाही, पण काळजी मात्र घ्यावी लागते की केस काळेभोर कसे राहतील. त्यासाठी काही घरगुती नैसर्गिकच असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आधी आपण घरगुती शॅम्पू कसा बनवायचा ते पाहूया. शिकेकाई, आवळा, रिठे पाव किलो एकत्र घेऊन त्या तिन्ही वस्तू रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे व सकाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्या. नंतर त्यात पाणी घालून उकळवावे. गार झाल्यावर गाळून घ्यावे व बाटलीत भरून ठेवावा. हा शॅम्पू तयार आहे. ज्यावेळी आपल्याला केस धुवायचे असतील त्यावेळी हा थोडासा शॅम्पू घ्यायचा, त्यात गरम पाणी मिक्स करून ते सर्व डोक्यावर असे टाकून नंतर गार पाणी किंवा कोमट पाण्याने केस धुवून घ्यावे. आठवड्यातून 2दा ह्या शॅम्पूचे अर्धी वाटी मिश्रण गरम पाण्यात मिक्स करून त्याने केस चांगल्या प्रकारे धुवावे. त्यामुळे काय होतं, आपले केस काळेभोर व लांब व दाट होतात व केस दाट झाल्यामुळे ते गळतही नाहीत आणि दिसायला पण छान दिसतात. केस लांब सडक केस असलेले आपल्यालासुद्धा खूप आवडतात. म्हणून ह्या शॅम्पूचा वापर आपण आठवड्यातून 2दा तरी निश्चितच केला पाहिजे. अजून दुसरा उपाय असा आहे की मेथीचे दाणे रात्रभर भिजवावे. सकाळी ते मिश्रण त्यात मिक्स करून वाटावं. ते मिश्रण केसांना मुळापर्यंत चोळून लावावं. त्यामुळे केस लांब होतात व दाट होतात आणि केसातून कोंडा कमी होतो. केसात जर कोंडा झाला असेल तर मेथीचे दाणे रात्रभर भिजवावे. सकाळी ते मिश्रण त्यात दही मिक्स करायचं आणि ते वाटलेलं मिश्रण केसांना मुळापर्यंत चोळून लावावं. आवळा, हिरडा व बेहडा समप्रमाणात घ्यावे व त्याचे बारीक चूर्ण करावे किंवा मग त्रिफळा चूर्ण घ्यावे. ते 2 चमचे चूर्ण व त्यात 2 चमचे लिंबाचा रस मिक्स करावा व ते मिश्रण केसांना चोळून लावावे. अर्धा 1 तास तसेच राहू द्यावे आणि मग केस धुवावेत. केस चमकदार व काळेभोर राहतात. केसाला चमक येते, शायनिंग येतं केसाला आणि केस पुन्हा काळेभोर राहतात. कोरफडीच्या पानाला मध्ये कापून त्यामध्ये अर्धी वाटी मेथी दाणे भरावे. रात्रभर तसेच ते कोरफडीचं पान ठेवावं. सकाळी कोरफडीचा गर व मेथी दाणे मिक्सरवर बारीक करावे व ते केसांना चोळून लावावे. केसांची वाढ होते व गळत असतील तर केस गळायचेही थांबतात आणि केस पुन्हा दाट लांबसडक होतात. कोरफडीचा हा उपाय खूपच अनुभवसिद्ध आहे आणि त्यांनी बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे. कोरफडीच्या पानांच्या मध्ये अशी चीर द्यायची आणि त्यामध्ये अर्धी वाटी मेथीदाणे रात्री भरायचे. मसुरीची डाळ 1 वाटी घेऊन ती बारीक वाटावी. मसुरीची जी लाल डाळ असते ती 1 वाटी घ्यायची, बारीक वाटावी. रात्रभर दुधात ते मिश्रण भिजवावे आणि सकाळी ते मिश्रण केसांना चोळून लावावे. त्यानेसुद्धा केसांची वाढ होते, केस लांब सडक होतात व गळायचे थांबतात. मसुरीच्या डाळीचा हा सुद्धा उपाय अतिशय प्रभावी असा आहे. नंतर नारळाचे दूध काढावे व त्यामध्ये आवळ्याचा रस व मेंदी पावडर मिसळावी व नंतर ते डोक्याला लावावे. 1 तासानंतर शिकेकाई पावडरनं केस धुवावे. केस लांब सडक होतात. नारळाच्या दुधामुळे सुद्धा आणि त्यामध्ये आवळा रस व मेंदी हे सुद्धा त्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते डोक्याला लावून ठेवायचं. 1 तासानंतर शिकेकाई पावडरनं केस धुवावे. केस लांब सडक होतात. कडुलिंबाची वाटीभर पाने घ्यावी. तुळशीची पाने घ्यायची, ती एकत्र वाटून त्यात आवळा पावडर मिक्स करून ते केसांना लावावं. 1 तासाने केस धुवावे. केसांचे पोषण होते. केसांना जर कुपोषण होत असेल तर केस गळतात, तुटक होतात, विरळ होतात. तर त्यासाठी ही
हा उपाय चांगला आहे. कडुलिंबाची पानं, तुळशीची पानं एकत्र करायची, त्यात आवळा पावडर मिक्स करून ते केसांना लावायचं वाटून. तसंच लिंबाची साले शिजवून त्याचा लगदा करावा. त्यामध्ये जास्वंदीची पांढरी फुले व ब्राह्मीचा पाला वाटावा. ते सगळे एकत्र करून खोबरेल तेलात उकळवून ठेवावं. गार झालं की बाटलीत भरावं व जेथे केस विरळ झाले असतील तेथे हे तेल लावावे. नवीन केस अवश्य येतात. अतिशय हासुद्धा प्रभावी उपाय आहे. लिंबाची सालं आपण पिळून घेतल्यानंतर जी सालं उरतात ती शिजवायची, त्याचा लगदा करायचा. त्यामुळे जास्वंदीची पांढरी फुलं व ब्राह्मीचा पाला एकत्र वाटायचा व तसे एकत्र करून खोबरेल तेलात उकळवायचं. घरगुती केस डाय कसे करावे? आपण नेहमी बाहेरचं ते डाय पावडर वापरतो, त्याच्यापेक्षा घरगुती डाय पावडर कशी करायची? त्रिफळा चूर्ण, वाळलेल्या आंब्याच्या कोयी व 10 ग्रॅम लोखंड चूर्ण वाटावं. रात्रभर लोखंडी कढईत ठेवावं. सकाळी ते मिश्रण केसांना लावावं. थोड्या वेळानं केस धुवावे. पांढरे केस काळे होतात. केसांच्या मुळाशी सफरचंदाचा रस चोळून लावावा. 1 तासाने केस धुवावे. असे जर दर 4 दिवसातून केले तर केस काळे व चमकदार होतात व त्यामुळे कोंडा असतो तोही निघून जातो. केसांच्या मुळाशी सफरचंदाचा रस चोळून लावायचा आणि मग तसंच राहू द्यायचं 1 तासभर आणि मग केस धुवायचे. असे दर 4 दिवसांनी केले तर केस काळे व चमकदार होतात. आणि जर डोक्यात कोंडा असेल, केसांमध्ये कोंडा असेल तर तोही त्यामुळे निघून जातो. अजून एक उपाय असा आहे की 1/2 किलो खोबरेल तेल, त्यामध्ये 100 ग्रॅम एरेंडेल तेल मिक्स करावे व ते तेल उन्हात ठेवावे व नंतर दररोज केसांना चोळून लावावे. केस काळेभोर व लांबसडक होतात. बाकीचे उपाय करायला जर जमत नसेल तर एवढं निश्चित आपण करू शकतो. मेहंदी पावडर, आवळा पावडर व चहा पावडर एकत्र करून खोबरेल तेलात उकळवावी. 1 चमचा मेहंदी पावडर, 1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा चहा पावडर 1/2 किलो खोबरेल तेलात उकळावे. त्यात थोडी मिरे पावडरही टाकावी. गार झाले की बाटलीत भरावे. हे तेल दररोज केसांना लावावे. केस हळूहळू काळे होतात. म्हणजे ज्यांचे पांढरे केस झालेले आहे त्यांच्यासाठी हा अतिशय उपयुक्त असं हा डाय म्हणा किंवा हा उपाय आहे की ज्यामुळे केस अगदी काळेभोर होतात. वरील उपाय निश्चित करा.